मुंबई गोवा हायवे पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत तारखा अनेक दिल्या गेल्या, डेडलाईन्स दिल्या गेल्या, पण मुंबई गोवा हायवे अद्याप पूर्ण झालेला नाही आहे. जर आता आपण बघितलं तर ही मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सून जो काही दाखल झाला त्यानंतर जर आता आपण बघितलं तर सगळ्या वाहन चालकांना अगदी खड्ड्यातूनच इथं प्रवास करावा लागतोय. मोठमोठे खड्डे आहेत, काम चालू आहे, पण जी डेडलाईन अगदी खुद्द नितीन गडकरी यांनी देखील दिली होती ती देखील पाळली गेली नाही. एक वाहन चालक यांच्याशी मी बोलतोय. का कुठं आलात तुम्ही आता? संगमेश्वर. बरं, कसा आहे रस्ता सध्या? रस्ता तर बरोबर लय एकदम खड्डे आहेत, त्याच्यामुळे गाडी पण चालवताना गाडी खाली बसते. गाडीचं नुकसान किती होतं याच्यामध्ये? गाडी टायर एकदम या होते, जम्पिंग होते गाडी. अच्छा, बरं, तुमचं काय म्हणणं काय? म्हणजे लोकप्रतिनिधी अनेक तारखा दिल्या आहेत, म्हणजे अगदी 24 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, अगदी जून पण दिला होता. तुमचं याच्यावरती म्हणणं काय? याच्या आधी व्हायला पाहिजे होता रस्ते म्हणजे पावसाच्या आधी तरी व्हायला पाहिजे होता रस्ता कमीत कमी असं. तर एकंदरीत ही नाराजी आहे या सगळ्या लोकांमध्ये की जो मुंबई गोवा महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, पण तो अद्याप पूर्ण झालेला नाही आहे. म्हणजे बाईक असेल किंवा जे ट्रक्स आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. धुवाधार पाऊस आहे, पण जर ही पावसातली सध्याची अवस्था बघितली तर साधारणपणे काही टप्प्यांमध्ये काम अद्याप सुरू आहे आणि त्यामुळं मोठी कसरत ही सध्याच्या घडीला वाहन चालकांना करावी लागते. आता पाहणं हेच महत्त्वाचं असेल की मुंबई गोवा हायवेचं बांधकाम नेमकं पूर्ण कधी होणार आणि ते बांधकाम पूर्ण होण्यासाठी मुहूर्त कोणता असणार. कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.